नमस्कार मित्रांनो. आज एक मजेशीर गोष्ट घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहे. एका लग्नाची गोष्ट. या एका लग्नामध्ये काय गंमत घडली आहे, एकच किस्सा आहे, तो मी गोष्टी रूपामध्ये आपल्या पुढे आणलेला आहे. आणि त्यातली जी काही गोम आहे, म्हणजे ही कथा मला कशी सुचली, हा किस्सा का कुठे घडला, हे मी नंतर शेवटी सांगणार आहे. त्यामुळे ही कथा तुम्ही पूर्ण ऐका. ऐका. एका लग्नाची गोष्ट. आणा आणा नवरदेवाला आणा. गुरुजींनी घाई सुरू केली. लग्नाची वेळ आली होती, मुहूर्त टळत चालला होता. आणि इकडे दिगू म्हणजे आपला नवरदेव हा शांतपणे दाढी कुरवाळत बसला होता. आज छान गुळगुळीत अशी दाढी झाली, त्याला खूप आनंद वाटत होता. बायकोला आपला चेहरा नक्कीच आवडेल म्हणून तो एका वेगळ्या स्वप्नामध्ये बसलेला होता. तेवढ्यात त्याच्या पाठीवर कोणीतरी गुद्दा मारला. अरे दिग्या, चल बाबा, वेळ आलीये. अरे कसली? अरे बाबा, तुझं लग्न नाही का? चल चल, गुरुजींनी हाका मारलेली. अरे बापरे, आली का वेळ? मुहूर्त आला. असं म्हणून हा दिगू पटकन उठला. त्याला ओढत ओढत हा जो कोणी त्याचा मामा आला होता, त्या मामाने त्याला गुरुजींपुढे उभं केलं. गुरुजी, हा घ्या नवरदेव. घ्या काय, मी काय कडेवर घेऊ? त्याला उभं करा त्या पाठावर. हा हा, आधी उजवा पाय, मग डावा पाय. देऊ कसा बसा उभा राहिला. आणि नवरी, नवरी कुठे? आणा लवकर तिला. काय हे? अहो किती वेळ झालाय, अजून नवरी आली नाहीये. मला अजून 3 लग्न लावायची. या ठिकाणी मी जर वेळ काढला तर मला कसं काय पुढे चालणार? चला चला. तेवढ्यात कोणीतरी नवरी मुलीला घेऊन आलं. 2-4 बायका नटत मुरडत, 2-4 मुली अशा त्या ठिकाणी आल्या आणि नवरीला पाट्यावर उभं केलं. पुन्हा गुरुजींनी हा हा, डावा नाही उजवा पाय, नीट उभे राहा. हा. आणि मामा कुठे नवरीचा? अरे बापरे, मामा नाही दिसत. आता काय नवरीला पाठवू काय? का माईशी लग्न लावता? गुरुजी म्हणाले. चला चला, मामाला आणा लवकर. मामाशिवाय लग्न कसं काय होणार? झालं. गुरुजींनी एकदम मामाला पुकारलं. आणि इथे तर मामा हजरच नाही. काशा गेले कुठे? काशा म्हणजे मुलीचा मामा, तो काही त्या ठिकाणी नव्हता. सगळेजण मामा कुठे, मामा कुठे, मामा कुठे करायला लागले. जो तो एक त्याला शोधायला बाहेर पडला. एकाला मात्र त्याची जागा माहीत होती. आणि मग तो बरोबर कार्यालयाच्या बाहेर पान ठिपरीवर गेला. तिथं काशा पान खात छानपैकी उभा होता. अरे काशा, चल बाबा, नवरीच्या मागे उभं राहायचंय तुला, मामा आहे ना तू. अरे बापरे, चल चल चल. असं म्हणून तो काश्याला घेऊन त्या ठिकाणी धावत पडत आला. काश्या त्या ठिकाणी आला आणि बरोबर भराभर भराभर वाट काढत घाईने नवऱ्याच्याच बाजूला उभं राहिला. गुरुजींनी त्याला पटकन खेचलं. अरे बाबा, तू इकडे उभं राहायचं नवरीच्या मागे. अरे हो. मग तो नवरीच्या मागे उभा राहिला. हा. आणि मामा, टोपी कुठे? डोक्यावर आहे की? तुमच्या डोक्यावर आहे की? माझ्या डोक्यावर नाही, तुमच्या डोक्यावर. मामाच्या डोक्यावर टोपी लागते. असं होय? मग तुम्ही उभे राहा. आणि मंगलाष्टका कोण म्हणणार? तुमचा. एवढेच पुढे गुरुजी म्हणाले आणि थांबले. त्यांना कळलं की आता वेगळं बोलण्यात काही अर्थ नाही. त्यांनी खसकन आपली टोपी काढली आणि काशाच्या डोक्यावर आदळली. काशा त्या ठिकाणी उभा राहिला आणि एकदाची मंगलाष्टका सुरू झाली. शुभमंगल सावधान. गुरुजी 2-4 ओळी म्हणाले आणि एकदम थांबले. ते एकदम थांबले की लगेच त्या बायकाने वाटलं की आता आपल्याला म्हणायची संधी आहे. त्यांनी खसकन गुरुजींच्या हातातला माईक घेतला आणि मंगलाष्टका सुरू केली. पण गुरुजी का थांबले होते माहितीये? गुरुजींनी एक पाहिलं की नवरा नवरीच्या हातामध्ये हार नाही. अंतरपाठ दूर झाल्यानंतर हार तर घालावे लागतात ना. आणि गुरुजींच्या सराईत नजरेला हे लक्षात आलं. कारण गुरुजींचं काही पहिलंच लग्न नव्हतं, अनेक लग्न त्यांनी पाहिलेली होती. पण नवरा नवरीच्या लक्षात काही आलं नाही, कारण त्यांचं पहिलंच लग्न होतं. मग गुरुजी म्हणाले, अहो नवरा नवरीच्या हातात हार द्या, हार नाही आहेत, आणा लवकर.
इकडे मंगलाष्टका सुरूच होत्या, बायकांना काय ती संधीच मिळाली. मग कुणीतरी नवरीच्या बापाकडे गेलं, अहो बापू, अहो हाराची जबाबदारी कोणाकडे दिली? हार? अहो त्या काशाकडे दिली ना. कुठे गेला तो काशा? अहो असं काय बापू, तो मामा ना, तो मुलीच्या मागे उभा राहिलाय, जा त्याला विचारा आधी. आणि मग तो कोणीतरी जो होता तो काशाला शोधायला गेला, तर त्या बरोबर त्या ठिकाणी त्या नवरीच्या मागे उभाच होता. तिथं घुसला तो आणि काशाला खचकन ओढलं. काशा काय? अरे बाबा, हार कुठे? हाराची जबाबदारी तुझ्यावर टाकली होती ना, हार नाही आले? ज्या मारी असं म्हणत काशाने काय केलं, तो जो आला होता त्याला तिथे उभं केलं आपल्या जागी आणि पटकन निघाला. परत तो मागे वळला, आपल्या डोक्यावरची टोपी त्याच्या डोक्यावरती आदळली आणि पळत 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 तो कार्यालयाच्या बाहेर आला. सुदैवाने कार्यालयाच्या जवळच फुलांचा बाजार होता. फुलवाले बसलेले होते. ज्यांच्याकडे ऑर्डर दिली तो फुलवालाही तिथेच होता. त्या दुकानात गेल्याबरोबर काशानं काय केलं, अहो काय, इकडं लग्न सुरू झालेलं आहे आणि तुम्ही अजून हार दिले नाहीत? काय म्हणता? अहो काय करू? फुलवाला म्हणाला, आत्ता कोणीतरी साहेब गेला 15 मिनिटापूर्वी आणि मला चौपट पैसे देऊन तुमचे हार घेऊन गेले. काशाला भयंकर संताप आला. तो म्हणला काय? अहो मी 15 दिवसापूर्वी ऑर्डर दिली होती आणि 15 मिनिटापूर्वी तो साहेब गचकला, त्याला तुम्ही हार दिले आणि मी 15 दिवसापूर्वी ऑर्डर दिली आणि मला अजून हार नाही. तुम्हाला काही कळतं की काय? अहो असं काय करता? फुलवाला म्हणाला, त्यात काय एवढं, देतो करून, थांबा जरा. अहो थांबा काय, तिकडे लग्न होत आलेले, नवरा नवरीने काय घालायचं गाड्यामध्ये? तो फुलवाला आणखीन त्याच्यावरती म्हणाला, अहो मग असं काय करता? तुमच्या गुरुजीने एवढी अक्कल नाही का की मुला मुलींच्या नवरा नवरीच्या हातात हार असल्याकरीत मंगलाष्टका सुरूच नाही करायची? छान, तुम्ही शिकवा आता गुरुजींना. नमस्कार करतो. खरं तर या वेळेला पायातलीच काढावी असं काशाला वाटलं होतं, पण चांगलं कार्य असल्यामुळे सध्या तरी पायातली पायातच बरी म्हणून मग काशा शेजारच्या दुकानामध्ये गेला आणि त्याने तिथे जे काही तयार हार होते जसे मिळतील तसे फटकन खेचले, त्याला काय पैसे टाकले आणि पळत पळत ते पुढा न बांधताच हारांचा पळत 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 आला आणि त्याला हार आल्या आल्या त्याला सगळ्यांनी इतकी वाट करून दिली, एखादा महत्वाचे मंत्री वगैरे यावा लोकांनी वाट करून द्यावी, तसा हा काशा हार घेऊन पळत पळत आला. सगळ्या बायकांनी पुरुषांनी त्याला वाट करून दिली आणि गुरुजींच्या हातामध्ये हार दिले. गुरुजींनी पटकन दोघांच्या नवरा नवरीच्या हातात हार दिले. पण तोपर्यंत काय झालं इकडे माहितीये? काशा हार आणायला गेला तेव्हा इकडे बायकांना पुन्हा पुन्हा मंगलाष्टका म्हणायला सांगण्यात आले. तुम्हाला तर माहिती, लग्नामध्ये इतर वेळेला बायकांच्या मंगलाष्टका कधी संपतील असं वाटतं, पण तो आज मात्र मंगलाष्टकावर मंगलाष्टका वंशवर मिळत होते. कारण वेळ काढायचा होता ना. गुरुजींनी पण पुन्हा मंगलाष्टका म्हणल्या. अक्षता संपल्या होत्या, पुन्हा अक्षतांचं ताट फिरवलं. नवरा नवरी या ठिकाणी शांतपणे हात चोळीत बसले होते. आपल्यावर पहिल्याच दिवशी हात चोळीत बसण्याची काय वेळ आली असं त्यांना वाटलं होतं. परंतु जेव्हा हातामध्ये हार आले तेव्हा ते हार त्यांनी डोळे भरून पाहिले. पण त्यांच्या हातात हार देतात वाजंत्री गलबला सावधान वगैरे काही न म्हणताना गुरुजींनी खचकन अंतरपाठ ओढला आणि पटापट त्या ठिकाणी त्याला सांगितलं, आता घाला तो हार एकमेकांच्या गळ्यात. आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातला. तर मित्रांनो, हार जर नसते आले तर त्यांना मिठी मारून आपले हात एकमेकांच्या गळ्यात घालूनच आपलं लग्न झालंय हे या ठिकाणी सांगावं लागलं असतं. तर हा नवरा नवरीच्या हातात हार नसल्याचा किस्सा कोणाच्या लग्नात घडलाय माहितीये? खुद्द अस्मादिकांच्याच. म्हणून तर ही गोष्ट सुचली मला. खरोखर त्यावेळेला आम्ही उभे होतो आणि हार काही आलेले नव्हते. असं पुढची मजा वेगळी. तर मित्रांनो, असा हा लग्नातला किस्सा, एका लग्नाची गोष्ट. आवडली असेल तर इतरांना जरूर पाठवा. सबस्क्राईब करा. नमस्कार.